डायजेस्ट काम केलं गेलेलं असेल, बरोबर आहे का? असं आपण प्रत्येक टेन्स मध्ये डायजेस्ट काम केलं जातं, केलं गेलं, केलं जाईल, केलं जात आहे, केलं जात होतं, केलं जात असेल, वगैरे वगैरे. या पद्धतीनं आपण काय शिकलो? सगळ्यांचं पॅसिवाईज डायजेस्ट काम चालू केलं. वेर ॲज याच्या अगोदर आपण जे टेन्सेस शिकलो होतो, दोज वर नथिंग बट दोज वर ऑफ ऍक्टिव्ह वाईस टाईप, आणि त्या ठिकाणी करता डायजेस्ट काम करत होता, केलं होतं, वगैरे वगैरे. कर्त्यानं डायजेस्ट काम केलं होतं, करता डायजेस्ट काम करतो, कर्त्यानं डायजेस्ट काम केलं. या पद्धतीने शिकलो. म्हणजे पॅसिव्ह वॉइस मध्ये ऑब्जेक्ट फोकस केला जातो आणि ऍक्टिव्ह वॉइस मध्ये सब्जेक्ट फोकस केला जातो. हे आपण पाहिलं आहे. एम आय राईट? बरोबर आहे का मी जे बोलतोय ते? येस ऑर नो? मी जे बोलतोय ते बरोबर आहे का? मुलांनी बोला. मॅडमला काय गुप्त दिलं नाही तुम्ही बोलायचं. चला बोला रे, मी बरोबर बोलतोय का? येस सर. बघा, ओंकार छोटा मुलगा बोलतोय, तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे मोठ्या मुलांना. बोला ना, तुम्हाला काय लाज वाटते का रे बोलायची? हा, बोला येस ऑर नो. हा, बोला रे. येस सर. आणि तुमचे पालक पण खूप लाडाचे असतात, मला माहितीये. पालक काय म्हणत माहितीये का? नाही, आमचं लेकरू ना तुम्हाला घाबरतं बघा. अरे काय सांगता एक्सक्युजेस मला असले हो? कशाला बहाणे बनवता? तर तुम्हाला खूप बहाणे बनवायचे असतील ना, हे पुस्तक वाचा अर्जंट. बहाणे बनवणं छोड दो, मी पाठवलंय बघा. आत्मानुशासन. उगत काहीतरी नाही ना, आमचं पोरग बोलतं बरं का, पण आमचं पोरग, आमची पोरगी तुम्हाला लय घाबरते. अरे 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 अरे, काय सांगता कौतुक तुमच्या लेकराचं. धोपाटी घाल त्याला पाठीमागून. ते एवढं लेकरू ते बोलतंय ते ओंकार. चौथीला असून ते बोलतंय. बाकीचे पालक आणि पाल्य, वा वा वा. तुमचा तिकडं लाल किल्ल्यावर नेऊन सत्कार केला पाहिजे 26 जानेवारीला पंतप्रधानांच्या हस्ते. पॅसिव्ह व्हॉइस. आणि परत आशा बाळगायची, माझं लेकरू आय एस होईल का हो? कसं काय होईल? तुमचं लेकरू इथं बोलणार काय? तिथं काय बोलणार? तिथं काय दिवा लावणार आहे? काहीच नाही लागणार दिवा, लक्षात ठेवा. उगाच काही अपेक्षा करू नका. त्यासाठी तयारी आतापासून झाली पाहिजे. चला ओके, आता बघा माझ्या बरोबर लिहा. एका दिवसात आपलं हे संपून जाईल. एवढं सोपं आहे. लिहिलं आणि समजलं एवढं सोपं आहे. आता कॅन विषयी बघा. कॅन विषयी आपण काय लिहिलं होतं याची आठवण करून देतो तुम्हाला. कॅन विषयी आपण जो पहिला प्रकार शिकलो, दॅट वॉज ऍक्टिव्ह वॉइस टाईप. म्हणजे काय? करता डायजेस्ट काम करू शकतो, या प्रकारची वाक्य आपण शिकलो. करता डायजेस्ट काम करू शकतो. आणि करता करू शकतो म्हणजे काय? कर्त्याला फोकस आहे म्हणून ऍक्टिव्ह वॉइस पहिला जो प्रकार शिकलो आपण मॉडल ऑक्झिलरीज मध्ये, दॅट वॉज ऍक्टिव्ह आणि पॅसिव्हच्या दृष्टीनं दॅट वॉज ऍक्टिव्ह वॉइस काइंड. दोज वर ऍक्टिव्ह वॉइस काइंड सेंटेन्सेस. आता बघा, आता कसं शिकणार आहे आपण? जसं हे शिकताना आपण पॅसिव्ह शिकलो नाही, तसं पॅसिव्ह शिकताना याचा विचार करण्याची अजिबात गरज पडणार नाही. बघा वाक्य बघा. डायजेस्ट काम केलं जाऊ शकत, किंवा जर कर्त्याद्वारे लिहायचं असेल किंवा म्हणलं तर डायजेस्ट काम कर्त्याद्वारे केलं जाऊ शकतं. मग ह्याला कसं लिहायचं इंग्लिश मध्ये? तर ऑब्जेक्ट प्लस जे काय मॉडल ऑक्झिलरी असेल ते कॅन, प्लस टू बीचं बी वापरायचं, मेन वरचं थर्ड फॉर्म. तुम्हाला आठवत असेल तर काय म्हणलो होतो आपण? पॅसिव्ह वॉइसला काय लागतं? टू बी प्लस थर्ड फॉर्म. हे नवीन पाहिजे, न्यू. आपल्याकडं
तुम्ही जर बघितलं आपण जे मॉडल ऑक्झिलरी अगोदर शिकलो होतो त्या ठिकाणी सब्जेक्ट प्लस कॅन प्लस मेन वर फर्स्ट फॉर्म होतं की नाही, प्लस रिमेनिंग पार्ट. आता इथं थर्ड फॉर्म लागतो आणि थर्ड फॉर्मच्या अगोदर टू बी पाहिजे म्हणून टू बी आणला आपण आणि थर्ड फॉर्म केला. मग याचा मास्टर फॉर्म्युला काय आहे, तर मास्टर फॉर्म्युला सांगतो मी तुम्हाला. ऑब्जेक्ट जे असेल ते प्लस मॉडल ऑक्झिलरी जे असेल ते प्लस टू बी च बी येणार आहे, बी प्लस मेन वर जे फर्स्ट फॉर्म मध्ये होतं ते थर्ड फॉर्म मध्ये येणार आहे, रिमेनिंग पार्ट फुल स्टॉप. जर वाक्यामध्ये कर्त्याद्वारे असेल तर याच्या शेवटी बाय सब्जेक्ट ठेवायचं. एवढं सोपं आहे. समजतंय का? येस ऑर नो? कमीत कमी फॉर्म्युला काय सांगितला एवढं लक्षात आलं का? डोक्यात Yes. बसलं का? हा, समजलं? ओके, चला. तर आता हे जे मॉडल ऑक्झिलरी आहे ते कॅनच्या मध्ये, कॅन कुडच्या मध्ये, कुड म्हणजे शूडच्या वाक्यात शूड, वुडच्या वाक्यात वुड, मेच्या वाक्यात मे, माईटच्या वाक्यात माईट, असं प्रत्येकासाठी वेगवेगळं येईल. बाकी सगळं हाच ढाचा आहे. सगळ्या मॉडल ऑक्झिलरीसाठी हा एकमेव मास्टर फॉर्म्युला आहे. टेन्शन घ्यायचं नाही. दिस इज युअर मास्टर फॉर्म्युला. ठीक आहे, एवढाच फॉर्म्युला एकच आहे प्रत्येक ठिकाणी. सो जर कर्त्याद्वारे असा उल्लेख असेल किंवा कर्त्याद्वारे असं आपल्याला एक्सप्रेस करायचंय तर शेवटी बाय सब्जेक्ट लिहायचं. ऑब्जेक्ट प्लस कॅन प्लस बी प्लस मेन वर थर्ड फॉर्म रिमेनिंग पार्ट आणि बाय सब्जेक्ट असं शेवटी लिहायचं. आता याची काही वाक्य घेऊ, नंतर आपण कुडची, नंतर शूडची, नंतर वुडची वगैरे वगैरे वाक्य घेऊ. ठीक आहे. समजा हे कॅनचं आहे, याच पद्धतीनं कुडचं शूडचं वुडचं होईल. चला समजा बघा, फॉर एक्झाम्पल बघा, वाक्य बघा, वाक्य बघा, वाक्याचा अर्थ आहे काही विद्यार्थ्यांची एक्झाम पुन्हा घेतली जाऊ शकते, जाऊ शकते. जर एक्झाम मध्ये काय घोटाळा समजला तर काही विद्यार्थ्यांची एक्झाम पुन्हा घेतली जाऊ शकते. वाक्य बघा, या वाक्यामध्ये एक्झाम कोण घेणार आहे का, म्हणजे करता आहे का, कोणी आहे का? येस ऑर नो? करता आहे का? करता आहे का वाक्यामध्ये? No. नाही, करता नाहीये. कोण बोलतंय हे? बघा, ओंकार, त्यालाही समजतंय. काही विद्यार्थ्यांची एक्झाम पुन्हा घेतली, वाकडं झालं वाक्य म्हणून ते सरळ करतोय, जाऊ शकते. काही विद्यार्थ्यांची एक्झाम पुन्हा घेतली जाऊ शकते. बघा लक्षात घ्या, या वाक्यामध्ये एक्झाम घेणारा सब्जेक्ट अब्सेंट आहे. जर टीचरद्वारे घेतली जाऊ शकते असं तर ते पण घेऊ आपण, तर मग त्याला शेवटी बाय सब्जेक्ट लिहिलं असतं. चला फॉर्म्युला यूज करून आपण याचं कन्स्ट्रक्शन करू. चला, ऑब्जेक्ट काय आहे हे? काय मला सांगा ऑब्जेक्ट, सांगा बरं तुम्ही, कोण सांगताय ऑब्जेक्ट यातला? हा, कोण सांगताय ऑब्जेक्ट काय आहे? सांगा, या वाक्यातला ऑब्जेक्ट काय सांगा लवकर, चुकू द्या. बघा, हे लाडाची, मला माहिती लाडाची विद्यार्थी सगळे. आमचं लेकरून लय घाबरतं बघा, काय सांगता कौतुक, सांगा रे, चुकू द्या. मी काय धोपाटी घालणार आहे का ऑनलाईनला? सांगा बरं, बोला लवकर. या वाक्यातील ऑब्जेक्ट काय? किती वाक्य बनवले आपण? पॅसिव्हाइज सगळं शिकलोय, सांगा लवकर. लवकर सांगा, चुकू द्या, चुकलं तरी चालेल. चुकू द्या म्हणतोय ना, चुकलं तरी चालेल, चुकू द्या, चला सांगा. Exam. हा, व्हेरी गुड. ओंकार बोल. लाजा वाटत आहे तुम्हाला? लाजा वाटत आहे बाकीच्या लोकांना? मूर्ख आहेत सगळे. ओंकार बोल.
एक्झाम नुसतं एक्झाम नाही बाळा, नुसतं एक्झाम कसं होईल? एक्झाम हे स्वतंत्र शब्द आहे का? काही विद्यार्थ्यांची एक्झाम हा एकच शब्द आहे. हा, मग जे घेतलं जाऊ शकतं, जे तुमचं ऑब्जेक्ट आहे, मग काय होईल? एक्झाम ऑफ सम स्टुडंट. आता सम स्टुडंट म्हणजे काय? काही क्लासेसची, बरं का, स्टुडंटचा अर्थ काय? क्लासेस, काही वर्गांची एक्झाम असं असं मला म्हणायचं होतं. याचा अर्थ त्या क्लासमधले 4-5 विद्यार्थ्यांची एक्झाम नाही, त्या क्लासमधल्या सगळ्याच विद्यार्थ्यांची एक्झाम, असा याचा अर्थ आहे मला म्हणायचा. एक्झाम ऑफ सम स्टुडंट. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपण आणखी बदल करायचा का वाक्यामध्ये? आपण असं म्हणू, काही क्लासेसचे असं म्हणू. हा, क्लासेस तुम्ही कट करून त्या म्हणल्या. एक्झाम ऑफ सम क्लासेस, क्लासेस म्हणजे इयत्ता, सम क्लासेस काही क्लासेसची एक्झाम. एक्झाम ऑफ सम क्लासेस. हा, कॅन बी. बघा, ऑब्जेक्ट झाला, नंतर काय पाहिजे? कॅन बी. कॅन बी, कॅन बी कंडक्टेड. पुन्हा म्हणजे काय? अगेन. कॅन बी कंडक्टेड अगेन, कॅन बी रिपीटेड अगेन. एक्झाम ऑफ some students or some classes can be reconducted म्हणा, reconducted. अगेन कट केलं ना, अगेनच्या ऐवजी रिकंडक्टेड म्हणलं. किंवा एक्झाम ऑफ सम स्टुडंट, सॉरी सम क्लासेस कॅन बी काय? रिपीटेड अगेन. गॉट इट? पुढचं वाक्य बघा. काही वर्गांची एक्झाम प्रिन्सिपॉलद्वारे पुन्हा घेतली जाऊ शकते. काय वेळ सांगा? एक्झाम ऑफ सम क्लासेस, क्लास म्हणजे इयत्ता बरं का, सम स्टँडर्ड काही वर्गांची एक्झाम, एक्झाम ऑफ सम क्लासेस और सम स्टँडर्ड. पुढं काय? कॅन बी, फॉर्म्युला बघा, कॅन बी रिपीटेड कोणाद्वारे? बाय प्रिन्सिपॉल. फुल स्टॉप. कॅन बी रिपीटेड बाय प्रिन्सिपॉल, म्हणजे हेच वाक्य फक्त शेवटी बाय प्रिन्सिपॉल. एक्झाम ऑफ सम क्लासेस कॅन बी कंडक्टेड अगेन बाय प्रिन्सिपॉल, और एक्झाम ऑफ सम क्लासेस कॅन बी रिकंडक्टेड बाय द प्रिन्सिपॉल म्हणा. तुमचे तेच प्रिन्सिपॉल असतील, जे असतील ते. द प्रिन्सिपॉल, द प्रिन्सिपॉल. समजतंय का? येस और नो? समजतंय का? वाक्य पण समजतंय आणि मला जी सूचना द्यायची ते पण समजतंय. समजतंय का? सांगा रे, येस और नो? येस सर. गाढवांनो, बाकी सगळे सांगा रे. समजतंय का? सगळे बोला, सगळे बोला. 100% लोकांनी बोलायचं, सगळ्यांनी बोलायचं. जे माईक ओपन करणार त्याला मी Yes, sir. काढून टाकतो बघा. सगळ्यांनी बोला, बोला Yes, सगळे sir. माईक.
हा Yes, Yes, sir. sir. Yes, Yes, sir. sir. Yes, sir. Yes, sir. जबरदस्ती म्हणू नका, नाही समजलं नाही समजलं म्हणून सांगा. चला, तो अशा पद्धतीने आपल्याला त्यांचे अनेक वाक्य बनवता येऊ शकतात. सांगा आणखीन काय वाक्य असू शकतं? सांगा बरं असे वाक्य काय मला. डायजेस्ट काम केलं जाऊ शकतं किंवा डायजेस्ट काम कर्त्याद्वारे केलं जाऊ शकतं. कोणतेही वाक्य सांगा मला, सांगा लवकर. सांगा असं कोणतेही वाक्य मराठीमध्ये. आ तुम्हाला तुम्हाला बोलावलं जाऊ शकतं. वाक्य बघा काय होईल मग इथं. ज्याला बोलावलं जातं ते ऑब्जेक्ट आहे. यू बोला कॅन बी कॉल्ड. त्याला विचारलं जाऊ शकतं. बोला रे काय होईल इथं. ही कॅन बी आज. उद्या नवीन टॉपिक शिकवला जाऊ शकतो. सांगा अशा प्रकारची वाक्य सांगा. काय शिकवलं जाऊ शकतो. नवीन टॉपिक. तो न्यू टॉपिक. न्यू टॉपिकच्या पुढे काय. कॅन बी टॉट टुमारो. न्यू टॉपिक कॅन बी टॉट टुमारो. 4. हा पुढं सांगा लवकर. आ बोला. उद्या तुम्हाला मराठीचा पेपर दिला जाऊ शकतो. अच्छा दिला जाऊ शकतो म्हणजे काय टाइम टेबल नाही का. काय पण उगाच काय पण वाक्य असं कल्पनाशक्तीतलं वाक्य नका बोलू. उद्या टाइम टेबल नाही का. उद्या तुम्हाला मराठीचा पेपर दिला जाऊ शकतो. अरे वा. हा टाइम टेबल आहे ना. बाकीचं बोला ना काय ते दुसरं बोला प्रॅक्टिकलचं. हा तर सिग्नेचर साठी. अच्छा बरोबर आहे. पालकांच्या सहीसाठी का. येस सर. उद्या तुम्हाला मराठीचा पेपर दिला जाऊ शकतो. बघा जे दिलं जातं ते पण ऑब्जेक्ट आहे आणि ज्यांना दिलं जातं ते पण ऑब्जेक्ट आहे. तुम्हाला सांगितलं होतं. मग काय होईल. एकदा तुम्हाला तुम्ही ऑब्जेक्ट आहे. यू कॅन बी गिवन. यू नंतर सब्जेक्ट ऑब्जेक्ट नंतर कॅन बी. कॅन हे मॉडल ऑक्झिलरी. बी हे आपला फिक्स मेंबर इथला. बी नंतर मेन वर्ब थर्ड फॉर्म. गिवन देणे दिलेला दिला जाऊ शकतो. जाऊ यू कॅन बी गिवन काय मराठी पेपर. कधी तर टुमारो. वाक्याच्या शेवटी टुमारो. एकदा तुम्ही ऑब्जेक्ट झाले. एकदा मराठीचा पेपर. हा काय होईल मग. मराठी पेपर. पुढं मॉडल ऑक्झिलरी नंतर बी तिला आहे बघा कॅन बी गिवन टू यू. कधी टुमारो. समजतंय का. चला पुढचं वाक्य सांगा. अशा प्रकारचं कोण सांगतंय वाक्य.
सांगा लवकर. हा प्रॉब्लेम तिच्याद्वारे सोडवला जाऊ शकतो. अच्छा, हा प्रॉब्लेम तिच्याद्वारे सोडवला जाऊ शकतो. कोणी सांगितलं वाक्य हे? सो कोणी सांगितलं? आरोही. आरोही. जे सोडवलं जाऊ शकतो तो हा प्रॉब्लेम आहे, ते आपला ऑब्जेक्ट. मग काय होईल? दिस प्रॉब्लेम. नंतर तिकडे बघा, कॅन बी सोडवणे, सॉल्व. तर थर्ड फॉर्म सॉल्व. तिच्याद्वारे बाय हर. दुसरा फॉर्म्युला बाय हरचा बघा, बाय सब्जेक्ट. दिस प्रॉब्लेम कॅन बी सॉल्व बाय हर. पुढे सांगा. आणि कोण सांगतंय? सांगा अशी वाक्य. अनिरुद्धला त्याच्या मम्मीद्वारे मेसेज दिला जाऊ शकतो. चला सांगा मला. बघा, जे दिलं जातं ते मेसेज आहे, आणि ज्याला दिलं जाऊ शकतं ते कोण आहे? अनिरुद्ध आहे. दोन्ही ऑब्जेक्ट आपल्याला घेता येऊ शकतात. सांगा मग मला. सांगता येईल का बघा कोणाला? अनिरुद्ध. हा सांगा. कॅन बी गिवन. सांगा रे ठोंब्यांनो. मेसेज बाय हिज. पालक लोक काम करत नाहीत, विद्यार्थ्याचं काय चुकत नाही. हा चला पुढं काय दुसऱ्या पद्धतीनं. मेसेज एकदा ऑब्जेक्ट बनवा. सांगा मेसेज. सांगा कॅन बी. बोला रे. गिवन टू अनिरुद्ध बाय हिज मदर. लिहा. दिवे काय लावणार माहित नाही. दिवाळीला दिवे लावता नुसते. डोक्यात दिवे लावा. घराच्या भोवती दिवे लावून काय प्रकाश किती पडला माहित नाही. डोक्यात पेटवा दिवे. डोक्यात लिहून घ्या व्यवस्थित. मेणबत्त्या आणणार, कुठं काय काय करणार. बघा पुन्हा एकदा सांगतो. हाऊ टू मेक सेट. कॅनला हेल्पिंग वर्ब समजायचं, आणि त्या पद्धतीनं त्याला हेल्पिंग वर्ब समजून त्याला सुरुवातीला कॅन, फक्त कॅन, बी जागेवरच ठेवायचं. कॅन ला घेऊन सुरुवातीला ठेवलं तर तुमचा वर्बल क्वेश्चन पॉझिटिव्ह तयार होईल. निगेटिव्ह सेंटेन्स तयार करताना काय करायचं? कॅनच्या नंतर नॉट लिहायचं. कॅन नॉट. ठीक आहे. सो तुम्हाला बोलावलं जाऊ शकतं. तुम्हाला बोलावलं जाऊ शकतं का म्हणलं की कॅन यू बी कॉल्ड. हा झाला वर्बल क्वेश्चन. निगेटिव्ह कसा बनवायचा? तुम्हाला बोलावलं जाऊ शकत नाही. यू कॅन नॉट बी कॉल्ड. कॅनच्या नंतर नॉट ठेवलं, बी तसंच जागेवर. यू कॅन नॉट बी कॉल्ड. वर्बल क्वेश्चन कसा होईल? किंवा बघा, निगेटिव्ह आपण दोन प्रकार लिहितो. यू कॅन नॉट बी कॉल्ड और यू कांट बी कॉल्ड. तात्पर्य कॅनला हेल्पिंग वर्ब समजून तुम्हाला स्टेट्स बनवायचे आहेत. मी काय सांगतोय समजतंय का? येस ऑर नो? समजतंय का? येस तो सर. कॅनला हेल्पिंग वर्ब समजून तुम्हाला काय करायचंय? सेट्स बनवायचे. आता हेल्पिंग वर्ब कॅनला समजायचे म्हणजे बाकी तुम्हाला बाय डिफॉल्ट समजतच आहे, आणि सिलेबस आपला सगळा संपलेला आहे. ठीक आहे. तर कॅनला हेल्पिंग वर्ब समजायचे म्हणजे कॅनच्या नंतर नॉट लिहायचं. कॅन नॉट होतंय, आणि कॅन नॉटचं एकत्र करून काय होईल? कांट होईल. ऑल राईट. सो यू कांट बी कॉल्ड. निगेटिव्ह कसं होईल? निगेटिव्हचं वर्बल क्वेश्चन कसं होईल? तुम्हाला बोलवलं जाऊ शकत नाही का? कॅन यू नॉट बी कॉल्ड और कांट यू बी कॉल्ड. अशा पद्धतीने तुम्हाला सेट्स बनवता येतील. ते तुमचं तुम्ही बनवायचे. सो सेल्फ मधलं पार्ट 1 किती सेंटेन्स बनवायचे कॅनचे?
कॅनचे सेंटेन्स बनवायचे 50, 50 आणि पार्ट 2 मध्ये सेट्स बनवायचे 50 सेंटेन्सेस. ठीक आहे. आणि पार्ट 2 मध्ये सेट्स बनवायचे. सेट्स किती? 12 सेट्स. कधी बनवायचे? दिवाळीच्या सुट्टीमध्ये. ठीक आहे. आता उद्या जेवढं शक्य तेवढं बनवायचं उद्या, आणि बाकीचं सगळं दिवाळीच्या सुट्टीमध्ये हा होमवर्क करायचा आहे. ठीक आहे. समजलं का ना? येस ऑर नो? समजतंय का? Yes, sir. Yes, sir. सेट्स बनवता येतील का? Yes, sir. नाही बनवता Yes, sir. आल्यास तुम्ही ग्रुप मध्ये विचारायचं मला. ठीक आहे. मी सांगतो. ग्रुप मध्ये विचारू शकता. ठीक आहे. ओके ओके ओके. मॅडम फक्त 10च लोक ठेवा. बघा आणखीन बघा कोण आलंय का? एवढीच लोक 13. ओके फाईन. म्हणजे आपण 3 आणि 10 13. याचा अर्थ 10च लोक ठेवा. बाकी सगळे काढून ठेवा. रेकॉर्डिंग मध्ये आलेलं आहे. ओके. शॅल वी हॅव पॉज? शॅल वी हॅव पॉज? Yes, ओके sir. विल हॅव पॉज. Yes, sir.